तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 28 डिसेंबर. तर उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, तसेच आज रात्रीच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज सकाळपासूनच आपल्याला राज्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तर आज आहे 27 डिसेंबर आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे आज रात्री जवळजवळ आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जो आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज तर आज रात्रीच्याला तसेच आज मध्यरात्रीनंतर म्हणजे आज पहाटेपर्यंत उद्याच्याला पहाटेपर्यंत आपल्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो जळगावचा पूर्ण भाग, तसेच परोडा, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, अमरावती आणि अक्कोट या भागापर्यंत आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, बीड, गेवराई, तसेच माजलगाव आणि या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान, तसेच आज मध्यरात्रीपर्यंत. तसेच जामखेड, करमाळा, दौंड, बारामती आणि जेजुरी या भागापर्यंत आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अहिल्यादेवी नगर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान तसेच पहाटेपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. तर पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा जो पाऊस आहे हा पाऊस जवळजवळ बारामतीपासून ते जवळजवळ अकोला जिल्ह्यापर्यंत आणि जळगाव जिल्ह्यापर्यंत राहील. म्हणजे हा जो भाग आहे या भागापर्यंत आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. असाच अकोला, जळगाव आणि अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जे आहे बारामती या भागापर्यंत जे आपल्याला पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये. आणि जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये काय पावसाचे वातावरण राहणार नाही. तसेच सोलापूर भागामध्ये सुद्धा आज रात्रीच्या दरम्यान पाऊस पडणार नाही. तसेच नंदुरबार, नाशिक, मुंबई, पुणे आणि कोकण भागामध्ये आणि विदर्भातील फक्त जे अकोला, अमरावती या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि इतर भागामध्ये पावसाचे वातावरण, पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज रात्रीच्याला आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जो सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे, म्हणजे जो पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो पाऊस जे आहे तो पाऊस शेतकरी मित्रांनो जे आहे अजिंठा, तसेच जामनेर, पाचोळा, मोठा, मलकापूर, खामगाव आणि जे आहे सिल्लोड, तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे कन्नड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, श्रीरामपूर, राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथर्डी, अहिल्यादेवी नगर, राळेगण, बीड, गेवराई, जामखेड, केज, श्रीगोंदा, दौंड आणि या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीपर्यंत म्हणजे उद्याच्याला पहाटेपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज रात्रीपासून ते जवळजवळ उद्या पहाटेपर्यंत आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस फक्त या पट्ट्यामध्येच राहणार आहे आणि इतर भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. तर आता जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज रात्रीच्याला ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच भागामध्ये उद्याच्याला सुद्धा त्याच भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर उद्या आहे 28 डिसेंबर आणि उद्याच्याला सुद्धा जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे आणि जळगाव आणि अकोला हा जो पट्टा आहे या भागामध्येच आपल्याला जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि कुठेतरी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला दुपारनंतर जे आहे दुपारनंतर राज्यामध्ये जे आपला फक्त ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.
आणि थोडंफार नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवीनगरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अकोला भागामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये या 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि ढगाळ वातावरण राहील. आणि इतर भागामध्ये इतर जिल्ह्यामध्ये आपलं फक्त जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आणि थोडंफार कुठेतरी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. आणि शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी अंदाज शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगतो. तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्याला जो पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, आज रात्रीच्याला आणि मध्यरात्रीपर्यंत म्हणजे उद्या पहाटेपर्यंत जो पाऊस पडणार आहे, आज रात्री 10 वाजल्यापासून तर उद्या 4 वाजेपर्यंत राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो पाऊस सातारा जिल्हा, साताऱ्याचा थोडाफार काही भाग, अकलूज, आपला अहिल्यादेवीनगरचा पूर्ण भाग, बीड जिल्ह्यामध्ये फक्त गेवराईचा जो साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पाऊस राहील आणि माजलगावमध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि पैठण, तसेच जालना, लोणार, जळगाव आणि जे आहे अकोलाचा काही भाग म्हणजे जळगाव साईडचा, त्यामध्ये धुळे, खामगाव, चिखली, सिल्लोड आणि जे आहे अमरावतीमध्ये थोडाफार पाऊस राहील. जो अचलपूरचा भाग आहे, अचलपूर आणि अक्कोट या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्याला जे आहे आपण या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, जसं की आपण पाहिलं आहे. आणि इतर भागामध्ये आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. परभणीमध्ये हवामान कोल्ड राहील, नांदेडमध्ये हवामान कोल्ड राहील, हिंगोलीमध्ये हवामान कोल्ड राहील आज रात्रीच्याला. चंद्रपूर, नागपूर, सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्याला हवामान कोल्ड राहणार आहे. मुंबई भागामध्ये, नाशिक भाग हा जो हे जिल्हे आहेत या सगळ्या जिल्ह्यामध्ये हवामान कोल्ड राहील. आज रात्रीच्याला फक्त जो पाऊस पडणार आहे या फक्त जे आहे 4 जिल्ह्यामध्ये राहील. त्यामध्ये जे आपला अहिल्यादेवीनगर, बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्री आणि आज रात्रीच्याला आणि पहाटेपर्यंत आपल्याला या फक्त 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल. आणि उद्यासुद्धा जे आपला उद्या सकाळच्या दरम्यानसुद्धा या भागामध्येच आपल्याला थोडंफार ढगाळ वातावरण राहील. उद्यासुद्धा त्याच भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागामधील आजची वातावरण कसे आहे, की तुमच्या भागामध्ये जोरदार पाऊस पडला की कसा पाऊस पडला ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त उद्याच्या दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. उद्या दुपारपासून फक्त ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर आणि दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत फक्त जे आपल्याला कुठेतरी आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. उद्या दिवसच राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि 29 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल. फक्त 29 तारखेदरम्यान काही भागामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण राहील. अन्यथा जे आहे पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही 29 तारखेच्या दरम्यान. राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवसभर पाऊस आहे आणि पाऊस फक्त जे आपला आज रात्रीच्याला आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. या आज रात्रीच्याला आणि जास्त पाऊस पडणार आहे आणि उद्या सकाळपासून पावसाचा जोर कमी होईल. उद्या फक्त जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील उद्या दुपारपर्यंत आणि दुपारनंतर फक्त ढगाळ वातावरण राहील. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुमच्या भागामध्ये आज पावसाचे वातावरण कसे होते ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज सांगितलेला आहे त्यानुसार जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान कुठे पाऊस पडणार आहे आणि उद्याच्याला कुठे पाऊस पडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.